नमस्कार मित्रांनो, पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी रणजित देसाई ह्यांची मोरपंखी सावल्या ह्या पुस्तकातली किंवा ह्या कथासंग्रहातली एक कथा घेऊन आलो आहे. मोरपंखी सावल्या या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणाऱ्या प्राण्यांच्या 15 कथा एकत्रित सादर केलेल्या आहेत. त्यातलीच एक कथा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आणि ह्या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं की त्या पूर्णतः मानवविरहित आहेत. मृगनक्षत्र दमाने पडत होते. एका पातळीचा क्षितिजाच्या डोंगराकडेपर्यंत पसरलेला काळा भोर शिवार मृगाच्या पावसात भिजून गेला. वळवाच्या पावसाने फुललेली आणि दरवळलेली जमीन मृगाच्या नक्षत्राने शांत झाली होती. तिचा फुलोरा जाऊन उद्याच्या भरघोस पिकांची स्वप्न रंगवीत तृप्ततेत ती उभ्या पावसात भिजत राहिली. पसरलेल्या काळ्या शिवारात कुठेतरी टेकडीवजा उंचवटे आणि त्यावर उभी असलेली बाभळीची झाडे दिसत होती. आकाश अगदी गच्च झालं होतं. त्या कुंदावलेल्या वातावरणात शिवारातल्या बाभळींची किरमिजी लव उठून दिसत होती. पश्चिमेचा गार वारा शिवारावर घोंगावत होता. सूर्य डोक्यावर येऊनही त्याचं अस्तित्व जाणवत नव्हतं. एका टेकडीवरच्या बाभळीच्या झाडीत 8-10 हरणं उभी होती. पावसाची जोरात सरवट आली तशी ती हरणं एकमेकांना बिलगली आणि भिजल्या अंगाने थरथरत उभी राहिली. बाभळीच्या झाडावरून पडणारे थेंब चुकवत ती हरणं पावसाकडे पाहत होती. त्या हरणांच्या कळपात एक काळवीट होता. भली उंच निमुळती होत गेलेली त्याची पिळदार शिंग उठून दिसत होती. त्याची काळीभोर पाठ भिजल्याने तकाकत होती. नाकपुडी फुलवून तो उभा होता. पावसाचा आवाज तो ऐकत होता. पश्चिमेचा वारा हुंगत होता. आपली भरदार मान वळवून त्याने पाठीमागे उभे असलेल्या माद्यांवर नजर फिरवली. त्या कळपात एक पिल्लू होतं, गारठलेलं. आईला बिलगून ते उभं होतं. तो काळा त्या पिलाकडे पाहत होता. त्या पिलाची आई पिलाला चाटत होती. त्या पिलाच्या नाकपुड्या ओल्या झाल्या होत्या. भरारत येणाऱ्या वाऱ्यानं आणि पावसाच्या सरीनं ते कासावीस झालं होतं. पाऊस थांबला. शिवारात आता अधूनमधून पाण्याची डबकी दिसत होती. पाऊस थांबला तशी हरणांनी आपली अंग झटकली आणि ती उभी राहिली. काळ्यानं जमीन हुंगली. अद्याप त्या जमिनीतून गवत यायला फार अवधी होता. तोवर असं झाडाच्या आसऱ्याने एखादा खाली आलेला शेंडा कुरतडत फिरावं लागणार होतं हे त्याला माहीत होतं. झाडावरून ठिबकणारे थेंब हरणांच्या अंगावर पडत होते. त्या थेंबांनी त्यांचं अंग शहारत होतं. अंगावर सोनेरी लव थरकून जात होती. थेंबाचे भोवरे अंगावर खेळत होते. त्या पिलानं अंग झटकलं आणि एकदम उडी घेतली. ती उडी खाली येताच त्याचे खूर जमिनीत घुसले. दुसऱ्या उडीबरोबर चिखलाच्या चिळकांड्या उडाल्या. त्या आवाजाबरोबर त्याने परत उडी घेतली. परत चिखल उडाला. त्याने आपले नाजूक कान उभारले होते. त्याला गंमत वाटत होती. साऱ्या माद्या त्याच्याकडे पाहत होत्या. काळ्या आपले टपोरे डोळे अधिकच विस्तारून त्या पिलाकडे पाहत होता. तो एकदम ओरडला, मॅक. त्या पिलानं काळ्याकडे पाहिलं. त्याची शेपटी फडफडली. कान मागे गेल्याने चटकन ते आपल्या आईला येऊन बिलगलं. आई त्याला चाटू लागली. काळा जमीन हुंगू लागला. ते पिलू काही वेळ तसंच उभं राहिलं आणि परत हुंदडत लांब गेलं. टेकाड उतारावर नाचणारं ते पिलू सारे पाहत होते. त्याच्या खुराची भोकं जमिनीवर उठत होती. नराने माद्यांकडे नजर टाकली. लेंड्यांचा आणि मुताचा आंबट वास दरवळत होता. अचानक वारा थांबला. दूर गेलेलं पिलू वारा थांबताच भ्यालं. कान टवकारून त्यानं टेकडावरच्या कळपाकडे पाहिलं. जोरानं ओरडून ते कळपाच्या दिशेने धावत सुटलं. प्रत्येक उडीबरोबर ते चिखल उडवत होतं. ते आईजवळ येऊन थांबलं. वेगाने ते श्वास घेत होतं. त्याची छाती धडधडत होती. त्याच्या आईनं त्याचं नाक हुंगलं आणि ते पिलू आईच्या अंगाला अंग घाशीत उभं राहिलं. रिकाम्या तोंडी रवंत करत तो कळप उभा होता. सारा कळप भुकेजलेला होता. माद्या काळ्याकडे पाहत होत्या पण काळ्या हलण्याचं चिन्ह नव्हतं. आणि अचानक शिंगांचा आवाज साऱ्या रानाला भेदून गेला. पाठोपाठ बोंब उठली. पाखरलेले कान टवकारले गेले. आवाजाचा वेध घेत ते कान फिरू लागले. शेपट्या उभारल्या होत्या. उभ्या जागी खूर चिखल उकरू लागले. काळ्याने मान वळवली. सारी भीती त्याच्या नजरेत गोळा झाली होती. त्याची लव क्षणाक्षणाला झरझरत होती. आखूड शेपटीचा गोंडा फुलवून तो चारी बाजूला मान वळवून पाहत होता. पाठीमागे दूरवर माणसं दिसत होती. आणि परत भयानक आवाज उठला. एकदम नराने मॅक असा आवाज दिला. काही माद्यांनी साथ दिली आणि एकदम काळविटाने जोरात उडी घेतली. पाठोपाठ माद्या चौखूर उडाल्या. बघता बघता सारा कळप त्या कातळावरून झेपावत निघाला. चौखोर उधळलेला तो खांड वाऱ्याच्या वेगाने जात होता. प्रत्येक उडीबरोबर खालच्या खाचरात चिखल उडत होता. पाय ओल्या जमिनीत घुसत होते. पळता पळता मादी थांबली. तिच्या जवळून माद्या भरगाव पुढे गेल्या. कावरी बावरी होऊन तिने मागं पाहिलं. पाठीमागून पिल्लू येत होतं. कळप गाठण्याचा ते प्रयत्न करीत होतं. पिल्लू मादीला येऊन भेटताच मादीने ओरडून त्याला इशारा दिला आणि ती पिलाबरोबर पळू लागली.
शिंगांचा आवाज परत उठला. पुढे धावणाऱ्या नराने मागे वळून पाहिलं. मादी आणि पिल्लू कळपामागे राहिली होती. नराने जोरात आवाज दिला. त्या आवाजाने मादी बिथरली. एक वेळ तिनं आपल्या पिलाकडे पाहिलं आणि एकदम तिनं वेग घेतला. वाऱ्याच्या वेगाने तिने कळप गाठला. वाढणारं अंतर पिलाच्या लक्षात येत होतं. सारी ताकद लावून ते धावत होतं. मातीतली गेळं जास्त जास्त रुतत होती. पळता पळता एका ठिकाणी त्याची पावलं एकदम फसली. भीतीनं त्याचं अंग लकाकलं. तोल सावरून त्यानं चौखूर झेप घेतली, पण ती अलगत उतरणारी उडी जमिनीत रुतली. अर्ध्या पायापर्यंत फसव्या चिखलात ते पिल्लू उतरलं. साऱ्या अंगाला पिळोखा देऊनी दुसरी उडी येईना. ते उभ्या जागी कोलमडलं. सरळ होत त्यानं पाहिलं कळप क्षणाक्षणाला दूर जात होता. कळपाकडे पाहून ते पिल्लू आर्तपणे ओरडलं. पळता पळता मादी एकदम थांबली. तिनं पाहिलं पिल्लू धावत नव्हतं. दूरवर ते एकटंच उभं होतं. वेगाने पुढे जाणाऱ्या कळपाकडे एकदा तर एकदा पिलाकडे बघता बघता ती काही क्षण उभी राहिली. मोठ्यानं ओरडली आणि वळून पिलाकडे धावली. आईला येताना पाहून ते पिलाचं परत धडपडणं चालू झालं. त्याचे चारी खूर अर्धे अधिक चिखलात रुतले होते. मादीने जवळ येताच प्रथम चारी दिशा पाहिल्या. सगळीकडे शांत होतं. कोणी दिसत नव्हतं. ती पिलाला चाटू लागली. टेकडावर जाऊन कळप थांबला. त्या नरानं मान वळवून मागे पाहिलं. खाली खाचरात मादी पिलाजवळ उभी होती. काळविटानं मोठ्याने आवाज दिला, पण मादी हल्ली नाही. एकटा नर परत धावत सुटला. बाकीच्या माद्या त्याच्याकडे पाहत होत्या. मादीजवळ जाताच त्यानं पाहिलं. मादी त्याच्याकडे पाहत होती. सारी असहायता मादीच्या चेहऱ्यावर उमटली होती. नर जोराने ओरडला. पिलानं परत धडपड केली, पण ते बाहेर आलं नाही. काळवीट त्या पिलाच्या मागं गेला आणि त्यानं जोरानं आपल्या कपाळाची होंदाडी पिलाला मारली. पिलू उभ्या जागी पडलं. ओरडलं, पण बाहेर आलं नाही. मादी परत पिलाला चाटू लागली. पाठीमागून शिंगाचा आवाज उठला. तिघांच्याही माना गरकन वळाल्या. पाठीमागच्या टेकडावरून फासे पारधी उतरत होते. शिंग फुंकत होते. बोंब मारत होते. नरानं जोराने मान हलवली आणि एकदम त्यानं उडी घेतली. मादीने पिलाकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणी ती नरापाठोपाठ धावली. टेकडावरचा कळप त्या आवाजाने बिथरला होता. कातळावरून अलगद झेपावत येणाऱ्या जोडीकडे कळप पाहत होता. नरानं कळपाजवळ येताच मोठ्याने आवाज दिला आणि सारा कळप काळ्या पाठोपाठ जाऊ लागला. दूर जाणाऱ्या आईकडे पाहून त्या पिलाने परत धडपड केली. त्याने वळून मागे पाहिलं. पाठीमागे दूरवर माणसं दिसत होती. ती त्याच्याकडेच येत होती. थंड नजरेनं ते पिलू त्या माणसांकडे पाहत होतं. शेवटी त्यानं बघायचं सोडलं आणि रुतल्या जागी ते आपलं अंग चाटू लागलं. पायाखालचा चिखल घट्ट होत होता. त्याला बारीक रेघा पडत होत्या. पायाला आवळणी लागत होती. पाठीमागच्या आवाजाचा वेध घेत ते पिलू धडधडत्या छातीनं उभं होतं. त्यानं आशेनं कळप गेलेल्या टेकाडाकडे पाहिलं. तिथे काहीच दिसत नव्हतं. कळप केव्हाच गेला होता. पिल्लू एकटं होतं, अगदी एकटं. पाठीमागची माणसं आता स्पष्ट दिसू लागली होती. ती शांतपणे त्या पिलाकडे येत होती. त्यांचा आवाज पिलाच्या कानावर पडत होता. एकाएकी त्या पिलाचं अंग भीतीने थरारलं. त्याचे डोळे विस्फारले गेले. त्याचे पाखरलेले कान मागे वळले. नाकपुड्या फुलल्या आणि एकदम त्यानं उभ्या जागी सारं बळ एकवटून उडी घेतली. सटकन ते चिखलातून उभं राहिलं. थोड्या अंतरावर आडवं कोलमडलं. गडबडीत ते उठून उभं राहिलं आणि टेकाडाच्या दिशेने भरगाव सुटलं. पाठीमागे एकच ओरडा उठला. मोठा आवाज झाला. कानाजवळून काहीतरी सनसनत गेलं. पिलाचा वेग आणखीन वाढला. बघता बघता त्यानं टेकाड ओलांडलं. बळाची दमाची पर्वा न करता ते उलट्या वाऱ्याला तोंड देत झेपावत जात होतं. छाती फुटेपर्यंत पळत होतं. हळूहळू त्याच्या पायातलं बळ कमी झालं. धाप वाढली. उडी उंच जात नव्हती. एका टेकाडावर ते पोचलं. त्या टेकाडावर बाबळीचा शेंडा उभा होता. तिथे जाऊन ते उभं राहिलं. तोंडातून फेस गळत होता. डोळ्याच्या कडातून पाणी ओघळत होतं. नाकपुड्या वाळून गेल्या होत्या. प्रत्येक श्वासाबरोबर त्या रुंदावत होत्या. मागे वळून त्यानं पाहिलं. कुणी दिसत नव्हतं. त्याचं सारं अंग मागे पुढे हलत होतं. श्वासाचे भपकारे त्याला ऐकू येत होते. त्या पिलानं पुढचे पाय वाकवल्याने ते मटकन ओल्या मातीवर बसलं. समोर दूरवर कातळ पसरले होते, पण कळप कुठे दिसत नव्हता. गार वारा घोंगावत होता. थकल्या अंगाने डोळे मिटून ते पिलू धापा टाकत बसलं होतं. बसल्या जागेला त्याला वास आला. त्याच्या नाकपुड्या फुलल्या. त्याने परत वास घेतला. ताज्या लेंड्यांचा आंबट वास त्याच्या नाकात शिरत होता. पटकन त्याने डोळे उघडले. त्यानं जमिनीकडे पाहिले. बसल्या जागेवरून जमीन हुंगली. त्या बाभळीच्या शेंड्याखाली लेंड्या पडल्या होत्या. चौफेर मातीत गोल भोकं उमटली होती. ते पिलू चटकन उठलं.
क्षणात सारा शीन गेला. त्याने कान टवकारले. ते पिलू जोराने ओरडलं, परत ओरडलं. वाऱ्याबरोबर परत तसाच आवाज आला, स्पष्ट. त्याचे पाखरलेले कान त्या दिशेने वळले. पिलानं परत जोराने आवाज केला आणि क्षणात घोंघावणारा वारा आवाज घेऊन आला. त्याची दृष्टी साऱ्या शिवारावरून भिरभिरत होती. पाहता पाहता ती एका जागी स्थिर झाली. खाली दूरवर तगात बाभळीची झाडं होती. त्याचजवळ 7-8 सोनेरी ठिपके दिसत होते. पिलानं परत आवाज दिला. त्याची खात्री पटली. आपली नाजूक गोंडेदार शेपटी फुलवून त्यानं उभ्या जागी खुरानं चिखल उधळला आणि भरगाव वेगानं ते पिल्लू टेकाडावरून कातळाकडे धावत